नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. गावाल्यानो, आज एक आकरीत घडलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क भविष्यवाणी वर्तवली. तसा अधूनमधून पवार साहेब भविष्यवाणी वर्तवत असतात आणि ज्याच्याबद्दल भविष्यवाणी पवार साहेब वर्तवतात त्या माणसाच्या छातीत धडकी भरते. आणि हा पवारांचा स्वभाव काही नवीन नाहीये. अगदी त्यांच्या सोबत राहणारे किंवा त्यांच्या सोबत असलेले त्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस पवार खांद्यावर हात टाकतात त्यावेळेस एक गोष्ट असते, एकतर त्याची तिकीट कापली जाणार असते किंवा त्याला पक्षात काही जे पद आहे त्यापासून दूर केलं जाणार असतं. पवार जे बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात ही पवारांची त्यांच्या राजकारणातली आतापर्यंतची ख्याती आहे. आणि आज त्याच शरद पवारांनी केजरीवाल यांना चक्क आशीर्वाद दिलेले आहेत. शरद पवार म्हणाले आहेत की केजरीवाल यांना अटक झाली त्याचे परिणाम आता दिसून येतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार 100% निवडून येतील. म्हणजे जिथे जिथे केजरीवाल यांच्या आपचे म्हणजे आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत ते 100% निवडून येतील. आता मित्रांनो, शरद पवार यांची ही भविष्यवाणी किंवा हे आशीर्वाद केजरीवाल यांना कळले की नाही कळले हे मला माहित नाही. पण कदाचित जर ते केजरीवाल यांना कळले असतील किंवा केजरीवाल यांच्या कानावर गेले असतील तर मी तुम्हाला 100% खात्री देतो केजरीवाल यांना धडकी भरली आहे की पवार साहेब आपल्या बाजूने बोलले, आपल्या 100% जागा येणार असं बोलले म्हणजेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपलं काही खरं नाही. आपल्याला योग्य त्या जागा देखील मिळणार नाहीत कारण पवार साहेब बोलले. आणि हेच पवारांचं आतापर्यंतचं राजकारण आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि आज सकाळी त्या पत्रकार परिषदेमध्ये पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. केजरीवाल हे सध्या इंडी आघाडीत आहेत आणि शरद पवार हे देखील त्यांचा गटासोबत इंडी आघाडीत. आता ती इंडी आघाडी किती राहिली किती उरली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही आपण इंडी आघाडीसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न पवार साहेब आटोकाट करतात. खरं म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. पवारांचा पक्ष फुटलेला आहे. पवारांना उमेदवार मिळत नाहीये. कुठेतरी कोल्हापूरला कोणतरी युट्यूबर्स तो पवारांचा उमेदवार असणार आहे. म्हणजे आता एक साधा युट्यूबर्स त्याला उमेदवारी देण्याचं घाटत आहे. पवार त्यासाठी प्रयत्न करतात. एकंदरीत अशी ही परिस्थिती आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे पवारांची चा बालेकिल्ला, पवार जिथून हरूच शकत नाहीत किंवा पवार ज्यांना उभे करतात ते तिथून हरूच शकत नाही हे आतापर्यंत छाती ठोकपणे महाराष्ट्रात सांगितलं गेलंय. आणि आज तोच मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ धोक्यात आलेला. पवारांची मुलगी सुप्रिया सुळे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आणि तो मतदारसंघ हा आपल्या हातून जाणार याची पवारांना जवळजवळ खात्री. आणि त्यामुळे पवार काहीसे अस्वस्थ आहे. पण हे ते दाखवत नाहीयेत. आणि ते त्यातून इतरांचं लक्ष दुसरीकडे जावं असेल किंवा स्वतःचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मग पवार कधी राष्ट्रीय विषयांवर बोलतायत तर कधी इंडी आघाडीतल्या घटक पक्षांबद्दल. आज पवार म्हणाले की ही जी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तो मोदी सरकारने लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे. पवारांना ज्या वेळेस भाजप सरकार किंवा भाजपच्या मित्र पक्षांचं सरकार काही करतं तेव्हा
नेहमीच पवारांना लोकशाहीचा गळा दाबला जातो असं वाटत राहतं. पण पवारांचं सरकार ज्या वेळेस या महाराष्ट्रात होतं त्यावेळेस पालघरमध्ये निष्पाप साधूंची हत्या करण्यात आली. त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आलं. मात्र ती लोकशाहीची हत्या किंवा लोकशाहीचा गळा दाबला हे पवारांना वाटलं नाही. आणि पवार त्याच्याबद्दल एक चक्कार शब्दही बोलले नाही. केतकी चितळे तिने काहीतरी कविता लिहिली आणि त्यामध्ये पवारांचं स्पष्ट नावही नाही. पण त्याच केतकी चितळेला तत्कालीन पवारांच्या सरकारमधल्या पोलिसांनी अटक केली. आणि इतकंच नाही तर पवारांच्या कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला पोलीस संरक्षणात काळं फासलं, तिला मारहाण केली. पण तो लोकशाहीचा गळा घोटलेला नाही. असो, पवारांना इथे मात्र लोकशाहीचा गळा घोटला गेलाय. कारण अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असं पवारांना वाटतंय. आता त्याही पुढे जाऊन पवार हे केजरीवाल यांचं अतिशय केविलवाणं समर्थन करतात. पवार म्हणतात की प्रत्येक राज्यात असं धोरण असतं, म्हणजे प्रत्येक राज्यातलं असं धोरण असतं. राज्याच्या मंत्रिमंडळात हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. अच्छा, इथपर्यंत सगळं ठीक. कदाचित त्यात काही चुकीचं असेल. म्हणजे पवारांनाही कळतंय की जे धोरण बनवण्यात आलं ते चुकीचं असू शकतं, ते चुकीचं आहे. पण पवार त्याला मुलामा कसा देत आहेत? कदाचित त्यात काही चुकीचं असेल. आता अशा प्रकारे चुकीचं धोरण असेल तर त्या विरोधात आवाज उठवायला नको का? आणि त्या धोरणानुसार जर भ्रष्टाचार होत असेल तर कारवाई व्हायला नको का? पण पवारांना ते दिसत नाही. पवारांना दिसतंय, कळतंय, पण त्याकडे ते बघू इच्छित नाही. पवार म्हणतात भाजपने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा. आहे की नाही गंमत मित्रांनो? पवार म्हणतात भाजपने लोकांमध्ये जावं. आणि मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की अर्णव गोस्वामीला अटक झाली, साधूंची हत्या झाली, त्यावेळेस भाजप सत्तेत नव्हता आणि भाजप लोकांकडे जात होतं, लोकांकडे न्याय मागत होता. तर पवार म्हणत होते राजकारण करू नका. आहे की नाही? इथे पवार भाजपला सल्ला देतात की भाजपने लोकांकडे जायला पाहिजे. आणि ज्या वेळेस भाजप लोकांकडे गेलं होतं तेव्हा पवार म्हणत होते राजकारण करू नका. त्यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावं. हे प्रकरणच पूर्ण न्यायालयात गेलेलं आहे. आणि प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मित्रांनो मनीष सिसोदिया असतील किंवा पवारांचे इतर, माफ करा, केजरीवालांचे इतर साथीदार असतील, त्यांना जामीन मिळालेला नाहीये. साधा जामीनही मिळालेला नाहीये. म्हणजे हे प्रकरण किती गंभीर आहे हे न्यायालयालाही मान्य आहे. आणि म्हणून जामीन दिलेला नाहीये. म्हणजे न्यायालयीन प्रक्रियाही झालेली आहे, पण पवारांना ती दिसत नाहीये. मंडळी, इथे खरी गोम आहे. आता त्यानंतर पवारांना काळजी मात्र आम आदमी पक्षाची आहे. कारण या निवडणुकीमध्ये त्यांच्या 100% जागा जिंकतील असं पवार थेटपणे सांगून टाक. आणि इथे खरी गोम आहे मित्र. खरं म्हणजे पवारांचा पक्ष फुटलेला आहे. अजितदादांकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत जास्त खासदार निवडून आणायचे असा पण अजितदादांनी केलेला आहे. त्यातही पवारांना आतापर्यंत 3 ते 4च खासदार निवडून आणता आलेले आहेत. आणि हा रेकॉर्ड त्यांचे पुतणे अजितदादा मोडू शकतात. अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय? राष्ट्रवादी काँग्रेसचं आगामी लोकसभा निवडणुकीचं भवितव्य काय, याकडे पवार बघतायत का? तर बघत नाहीयेत. पण भाजपने किंवा भाजपचे सरकार असलेल्या ईडीने, असं मी म्हणेन की आता केंद्रात भाजपचं सरकार आहे, भाजप प्रत्यक्ष ईडीला कारवाई करायला सांगत नाही, पण तरी आपण मान्य करू
आता ईडीने केजरीवालांना अटक केली तर मात्र मित्रांनो पवारांना घाम फुटलाय. आणि तो घाम कशामुळे फुटलाय? मित्रांनो, पवारांचे नातू रोहित पवार यांचीही काही दिवसांपूर्वी चौकशी झालेली होती. आणि त्यांच्या त्या अॅग्रो कंपनीमध्ये भ्रष्टाचाराचा, बारामती अॅग्रो कंपनीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा, अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यांची ही चौकशी झाली होती. ऐन निवडणुकीत ईडी आपल्यापर्यंत तर येऊन पोचणार नाही ना, अशी भीती कदाचित पवारांना वाटते का? आणि त्या भीतीपोटी पवार हे सगळं बोलतायत का? असो, मंडळी, मला त्यातलं सत्य माहीत नाही. पण एक राजकारण म्हणून जरी पवार बोलत असले तरीही यावेळेस पवार हे कम्प्लीट आदरलेले आहेत, हे स्पष्ट दिसतंय. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.